तुझे खूप सारे फॅन्स आहेत, तुला खूप मेसेजेस येत असतील, तुला खूप प्रपोजल्स येत असतील. आता त्या फॅन्ससाठी मला विचारायचं, तुला तुझं मन जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे? तुला काय गोष्टी केल्यामुळे तू इम्प्रेस होतेस? खायला द्या. खायला द्या. लक्षात ठेवा हे. खायला घेऊन चला मला. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे 2 मालिकांचा महासंगम आणि त्यानिमित्ताने मी आज आलेली आहे इथे सेटवरती. सावयाची जणू सावली आणि पारू या 2 मालिका आहेत आणि शूट दणक्यात चालू आहे आणि सावली माझ्यावर आहे. हाय प्राप्ती. हाय, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. कसं झालं शूट? मजेत. म्हणजे आम्ही मज्जा जास्त करतोय आणि शूट राहिलेल्या वेळात करतोय असं वाटतंय. 2 मालिकांचा महासंगम आहे. हेक्टिक शेड्यूल तर असणारच आहे, पण जसं तू म्हणालीस की मज्जा चालू आहे, सो मी मगाचपासून बघते तुझं आणि पारूचं एक मस्त एक ट्युनिंग जमलेलं आहे. काय काय धमाल करताय दोघीजणी? आमचं सो हा वाला महासंगम आमचा 4था-5वा महासंगम असेल. त्यामुळे इतकी ट्युनिंग झाली आहे ना, छान जमलं आहे. आम्हाला एकच मेकअप रूम असते आणि सगळेच इतर आर्टिस्टसुद्धा पारू या मालिकेचे इतके कोऑपरेटिव्ह आहेत, इतके छान आहेत. त्यामुळे राहिलेल्या वेळेत आम्ही शूट करतो, इतर वेळेस आम्ही खातो. मग आपण उद्या काय खाणार आहोत, आज जेवताना आम्ही विचार करतो उद्या काय खायचं आहे, रात्री काय खायचं आहे. हे आमचे टॉपिक असतात. रील कोणतं बनवायचं आहे. हो, ते इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. पण जेव्हा कळतं की एक महासंगम आहे किंवा काहीतरी एक ट्विस्ट येणार आहे, तुमच्या सेटवरती पण काहीतरी तुमच्या स्टोरीज बनत असतील ना, की ओके आता हे असं होईल तसं होईल. अशी एखादी स्टोरी आहे का की जी तुम्ही प्रेडिक्ट केली आणि तसंच घडलंय? नाही, खरं तर बऱ्याचदा असं होतं की सायंकित कधी कधी काय काय म्हणतो की असं होऊ शकतं आणि ते घडतं. म्हणजे मे बी त्याला थोडंसं माहीत असेल की रायटर काय विचार करतोय किंवा काय. पण आम्हा दोघींच्या मालिकांमध्ये इतके ट्विस्ट आहेत आणि इतके असे ट्विस्ट आहेत की आम्हाला प्रेडिक्ट करताच नाही आहेत. आणि आत्ताचा जो महासंगम आहे तो आय वुड से की सगळ्यांनाच आवडणारा आहे. कारण ही वेगळी सिरियल वाटतच नाही आहे. ह्या 2 मालिका वेगळ्या वाटत नाही आहेत, एकच मालिका वाटते. सो तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा. क्या बात आहे. पण ना कायम असं म्हटलं जातं की 2 अभिनेत्री चांगल्या मैत्रिणी होऊ शकत आहेत वगैरे, हे असं आधी खूप म्हटलं जायचं. आता ॲक्च्युली हे नसतं, कारण सगळेच एकमेकांचे छान मित्रमैत्रिणी असतात. पण मी स्पेशली तुमच्या दोघींच्या ट्युनिंगबद्दल मला आवडेल विचारायला, की तू म्हणालीस की आता 4-5 वेळा तुम्ही एकत्र शूट केलं आहे. काय ज्यावेळेस पहिल्यांदा भेटली होती शरीवला, तेव्हा काय पहिलं तुमचं काय बोलणं झालेलं? फर्स्ट इम्प्रेशन काय होतं एकमेकींबद्दल? मी तिला आधी जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा ती वेगळी मालिका करत होती, मी वेगळी मालिका करत होते वेगळ्या वेगळ्या चॅनल्सची. आणि तेव्हा मी बघितलं, तेव्हा हाय वगैरे केलं. त्यानंतर आम्ही डिरेक्टली इव्हेंट्सला म्हणजे झीमध्ये आलो, इव्हेंट्सला भेटलो आणि मग महासंगमला भेटलो. सो ऑब्व्हियसली सावलीच्या आधी पारूची मालिका चालू झाली होती. सो तर थोडं असतं ना की आता आपण आलो आहे फॅमिलीमध्ये, झी फॅमिलीमध्ये, तर कसं जमेल का सगळ्यांची आणि हिच्याशी मैत्री होईल का. कारण पहिला महासंगम. आणि मला सांगायला आवडेल की महासंगम हा जो पॅटर्न आहे तो पारू आणि सावली या मालिकेतूनच चालू झाला आहे. सो तेव्हापासून आमचं छान ट्युनिंग आहे. आणि इतर वेळेस पण जेव्हा आता ती मुंबईला आली आहे, पण ती साताऱ्याला जेव्हा शूट करायची तेव्हा व्हिडिओ कॉल करणार की हा बघ हा माझा लुक आहे आज. मग मी तिला फोटो पाठवणार की हा नवीन लुक केला आहे मी. सो खूप. आणि शरयू इज समवन, ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. मी एकुलती एक आहे, ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. मी काही बोलत असते ना फ्लोमध्ये की तुला माहिती आहे आज काय झालं, इथे हे झालं तिथे, मग ती शांत करते. शांत, इतकं नाही सांगायचं आपल्याला, असं ती मला शिकवत असते वेळोवेळी. त्यामुळे शी इज लाईक माय एल्डर सिस्टर. ती गोड. हो, मला वाटतं तू ह्या बाबतीत खूप लकी आहेस यार. म्हणजे तुला तुझी जी पहिली मालिका होती तेव्हाही तुला छान तशीच एक छान काश्मीरा ताई मिळाली होती तुला. ती पण अशी छान मोठ्या बहिणीसारखी, ती पण तुला समजून घ्यायची. आणि आता इकडे अशीच आहे. हो. आणि आता दिवाळी पण आलेली आहे. सो आता मला जरा सावली व्यतिरिक्त आता मला प्राप्तीला विचारायचे प्रश्न. सो आता दिवाळीचं काय काय तयारी झाली आहे, करून सुरू आहे का काय? ऑनेस्टली आता जसं तू म्हणालीस महासंगम हेक्टिक असतो, मज्जा असते, पण इट्स व्हेरी हेक्टिक. आम्ही नॉर्मली जे 14 तास शूट करतो, महासंगमला आम्ही 16-17 तास काम करतो, ट्रॅव्हलिंगला सोडून. ते काम करण्याचे जे 16-17 तास आहेत. त्यामुळे एकतर खूप मोठे मोठे मास्टर असतात. त्या मास्टरमध्ये आम्हाला झोप येत असते, कारण डायलॉग नसतात कधी कधी. त्यामुळे इट्स व्हेरी हेक्टिक. म्हणून घरी वेळ द्यायला मिळत नाही आहे, बघायला मिळत नाही काय चालू आहे. पण नशीब मला साफसफाई करायला नाही बोलली आहे मम्मी अजूनपर्यंत. पण हो, घरी तयारी चालू झाली आहे, साफसफाई चालू आहे.
आणि माझी मामी फराळ बनवते, बाजूलाच राहते नानी मामी. माझी मम्मी फराळ बनवते. सो आय एम एक्सायटेड फराळ खाण्यासाठी. पण मला फराळ खाण्यापेक्षा बनवायला मदत करायला आवडतं. आवडतं तुला? आवडतं, हो. केलेस तू याच्या आधी, बनवलेस हो, मी बनवतेस? लहानपणापासून, हो हो हो, लहानपणापासून. सो त्या करंज्या असतात, त्याला माहिती ते आय डोंट नो, पारी. हा पारी, त्याला त्याचं- शेप द्यायचं, हा, हा, त्याचं त्याला शेप देणं. कात्रीसारखं करेक्ट असतं. करेक्ट. हा, हा, त्याला ते. शेप देणं करंज्यांना. आणि पुरणपोळी, आय डोंट नो इट. पुरणपोळी Does it- फराळात हा, नाहीये, फराळात नाहीये. स्वीट्स मध्ये पण आहेत. सगळ्या फराळात लाडू लाडू वळणं, तर ह्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात. लहानपणी किती खोडकर होतीस तू. खूप. मला सांग, दिवाळीमध्ये कधी ते लाडवामध्ये जे काजू बेदाणे लावलेले असतात ना, ते पाहुण्यांना काढून मग दिले? अ, अ, मला ना त्याच्यापेक्षा मला असे डिरेक्ट ड्रायफ्रुट्स खायला आवडतात. सो मी तसं कधी केलं नाही आहे. पण तू म्हणालीस की खोडकर होतीस का, तर मला असं वाटतं की लहानपणापेक्षा मी आत्ता जास्त खोडकर झाले. किती लाड होतात माझे आता. सेटवर असू दे, इथे सगळीकडे लाड होतात. का नाही होणार मग? कधी नावडते शेजारी असतात ना, काही काही असे खडूस लोक असतात, त्यांच्या घरासमोर जाऊन फटाका लावलास, बॉम्ब बिम केलंय हे मी. तू खोडकर होतीस. हे मी केलंय. आणि मला असं वाटतं की नाही प्राप्ती, हे नाही करायला हवं होतं. सो 3 to 4 years बॅक मी फटाके वाजवणं बंद केलं. पण हे केलंय मी. नावडत्या भावनांना कडक कडक कडबोळं दिलंस. कडबोळं चकली बरोबर येतं ना, छोटंसं असतं, असं राऊंड गोल असतं कडबोळं. खूप कडक असतं ते, चकली सारखंच असतं, थोडंसं वेगळं. अच्छा, नाही, खरं तर मीच हा प्रकार खाल्ला नाही, त्यामुळे मी दिला नाही. पण कधी कधी असं होतं ना की खूप ठिकाणाहून फराळ येतो. कोणी कोणी दिलेली चकली खूप नरम असते आणि कोणी कोणी दिलेली ती परफेक्ट क्रिस्पी ती लागते. त्यामुळे मी नरम झालेली देते पाहुण्यांना, घ्या तुम्ही, मला कडकवाली हवी आहे. आणि गिफ्ट फॉरवर्ड केलेस दिवाळीतली? नाही, मला आलेले की मी माझ्याकडून. तुला आलेले गिफ्ट जर का ते नाही आवडलं तर ते फॉरवर्ड करायचं. नाही आवडले तर देते, नाही आवडले तर द्यायचे ना, म्हणजे काय करणार आपण. बट दिवाळीला मोस्ट प्रॉबेबली गिफ्ट्स असे येतात, ड्रायफ्रुट्स, स्वीट्स किंवा दिवे, दिवाळी हॅम्पर काहीतरी. सो या, लहानपणीची जी दिवाळी असते ना ती खूप वेगळी असते. आणि आताची आपण जेव्हा लहान होतो तेव्हा तर असायचं की ओके, दिवाळी म्हटलं की नवीन ड्रेस आणि हे. पण आता काही वर्षानंतर ना गोष्टी इतक्या बदलत की असं झालं आता आपण हवं तेव्हा ड्रेस घेऊ शकतो यार. म्हणजे आता त्याच्यासाठी असं ते ओकेजन नाही लागत, असं झालंय. तुझ्यासाठी कशी असते दिवाळी? तुला असा डिफरन्स जाणवतो त्याच्यामध्ये? मला ना प्रत्येक सण जेव्हा येतो, समजा होळी येते, मी जरी तो सेलिब्रेट नाही केला तरी मला ते आतून फील होतं की अरे हा सण आहे, आय एम सो एक्सायटेड. पण लहानपणीची दोज वर द गोल्डन डेज. आमच्यात ना, मी चाळीत राहायचे नानीसोबत. आणि सकाळी 4 वाजता उठून पहिला फटाका कोण फोडणार, तर आमची अभ्यंग स्नान आणि आमची अशी कॉम्पिटिशन लागायची. मी जिंकायचे. आणि मग अंघोळ झाल्यावर मग ते काय असतात, करेटे चिरोटे काहीतरी म्हणतात, ते पायाखाली असं फोडायचं आणि मग त्यातली ते बी असते ती इथे लावायची आणि मग ते थोडंसं टेस्ट करायचं असतं. ते सगळं मम्मी करायला लावायची. आणि त्याच्यानंतर नवीन ड्रेस घालून. सो माझं ठरलेलं होतं 4 दिवस 4 नवीन ड्रेस. आणि आत्ता रोज तयार होतो आम्ही, रोज फंक्शन असतं, सिरियलमध्ये रोज तयार होतो, त्यामुळे वेगळं असं काही वाटतच नाही. मला ह्याचा आनंद होतो की मला गोरा व्हायचा चान्स मिळतो घरी असल्यावर, मेकअप करायचा चान्स मिळतो नॉर्मल लुकमध्ये. तो आनंद होतो. केस मोकळे सोडता येतात, हवे तसे ड्रेसेस घालता येतात. किल्ला बनवायचीस तू लहान असताना? मी एकदाच बनवला होता, आय थिंक, हो, चाळीतच एकदाच बनवला होता. ते पण मी असा बनवला नव्हता, सॉरी, मी तिथेही बनवला नव्हता. आय रिमेंबर मी लास्ट टू लास्ट इयर एक मालिका करत होते कश्मीरा ताईसोबतच, आणि तेव्हा आम्ही दोघींनी तो किल्ला बनवला होता, सेटवर बनवला होता. करेक्ट, तिने शिकवला होता मला तो. ह्या सेटवरती पण खूप सारी धमाल चालू आहे तुमची. आणि मालिकेत ना बरेचदा असं होतं की काहीतरी असे वेगळे शब्द येतात जे आपण रोजच्या आपल्या डेली लाईफमध्ये आपण ते नाही वापरत, ते फक्त मालिकेपुरतेच असतात ते शब्द किंवा अशी वाक्य असतात. तुला ह्या मालिकेच्या निमित्ताने असे कोणते असे वेगळे शब्द शिकायला मिळाले किंवा ते आता तू इथे वापरून रुळलीस त्याच्यामध्ये, की असं वाटतं की अरे हे कधीतरी वापरलं पाहिजे? बापरे, असे खूप शब्द आहेत आणि मी ते बोलताना सगळे हसतात माझ्यावर. मी घेतच नाही, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली.
पण असे खूप शब्द आहेत अगं. कारण आता कसं स्क्रिप्ट तुम्ही झोपेतून उठून आले त्यामुळे मला लक्षात नाही आहे, पण असे खूप शब्द आहेत. समजा एखादा मोठा पॅराग्राफ आला की एक मिनिट हे काय आहे, हे सगळं काय, हे काय. मग तेव्हा आम्ही जो माझा कॅरेक्टर आहे बोलीभाषेतला, मग आम्ही ती बोलीभाषा करून आम्ही ते बोलतो फ्रेम करून. पण अदरवाईज खूप शुद्ध मराठीचे शब्द येतात आणि माझा असा बाउन्सर जातो. मग मी विचारते ह्याचा मिनिंग काय, त्याचं मिनिंग काय. म्हणजे स्क्रिप्टमध्ये किंवा मालिकेमध्ये ते परंतु वगैरे असं आपण डेली लाईफमध्ये पण किंवा बट आपलं एक असतं परंतु वगैरे आल्यावर एकदम असं होतं अगदीच. सावलीचं जर का इन्स्टा ते एक अकाउंट असतं, ते इन्स्टाचं आयडी काय ठेवलं असतं सावलीचं? सारंग सावली. कारण सावलीचं कॅरेक्टरच आहे की स्वतःच्या आधी ती स्वतःच्या नवऱ्याला ठेवते. सो सारंग आणि सावली. आणि मेहेंदळे जर इफ नीडेड. येस. प्राप्ती रिअल लाईफमध्ये प्राप्तीत आणि सावलीमध्ये काही असं थोड्याशा काही गोष्टी सेम आहेत का? साम्य म्हणतात ना काही. हो. आधी नव्हत्या, आत्ता थोड्या झाल्या आहेत. प्राप्तीमध्ये इतकं पेशन्स नव्हतं, सावलीमुळे यायला लागलं आहे. मी प्राप्ती अजिबात नाजूक नाही किंवा बोलतात ना की असं वगैरे नाही, पण ती आता मी सावलीमुळे झाली आहे. हां, म्हणजे कसं सांगू, मला प्राप्तीला जे चूक वाटत असेल ना तर ती तोंडावर बोलणार. आणि सावलीने म्हणजे मला माझ्यात खूप पेशन्स आणला आहे आणि राग कंट्रोल करायला शिकवलं आहे. तरी मी चिडचिड करते म्हणा, पण ठीक आहे, असू दे. राग कंट्रोल करायला शिकवलं आहे आणि खूप गोष्टी शिकवल्या आहेत अगं सावलीने. म्हणजे मी जेवताना सुद्धा आधी सगळ्यांना वाढते, मग मी स्वतः जेवायला बसते. सगळे जेवलेत का? हां, म्हणजे आधी पण ते करायचे. ही कुठेतरी माझ्या मम्मीची सवय आहे. सगळे जेवल्यावर मग मी जेवायला बसणार. किंवा तू खाल्लंस का, तुला हे हवंय का, तुला ते हवंय का. दुसऱ्यांची मनं राखणं हे असं हे काय सावलीने मला शिकवलंय. किती गोड. सो हे खूप साम्य आहे. आता वाटतं कॅरेक्टर जसं तुला मिळत गेलं अजून. करेक्ट. तुझे खूप सारे फॅन्स आहेत, तुला खूप मेसेजेस येत असतील, तुला खूप प्रपोजल्स येत असतील. आता त्या फॅन्ससाठी मला विचारायचं, तुला तुझं मन जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे? तुला काय गोष्टी केल्यामुळे तू इम्प्रेस होतेस? खायला द्या. लक्षात ठेवा हे. खायला घेऊन चला मला. पण तुझ्या बाबतीत असं झालं का की तू एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी सांगितलंस की तुला हे आवडतं किंवा तुला ही वस्तू, ही गोष्ट आवडते, हा रंग आवडतो, आणि तुला फॅन्सकडून त्याच सेम रंगाचं किंवा त्याच तू जे सांगितलेलंस त्याच वस्तू गिफ्ट म्हणून आल्या? तुला ऑनेस्टली सांगू, मला अजून एक फॅन पेज आहे सारंग आणि सावलीचा, की सावली आणि सारंग असं काहीतरी. बट ती खूप ॲक्टिव्ह आहे आणि तिने माझ्या बर्थडेला खूप सारे गिफ्ट्स पाठवले होते, सिप्पर वगैरे खूप. तिच्याकडून मला एकदा आलं होतं आणि बाकी 2-3 फॅन्सकडून स्केचेस वगैरे आले होते. पण ॲज सच असं फॅनने काही तसं गिफ्ट नाही दिलं आहे. ऑब्व्हियसली सगळे गिफ्ट्स माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत, माझ्या घरी आहेत अजूनही. पण मला आवडेल गिफ्ट्स, कोणाला नाही आवडत. आणि माझा फेवरेट कलर पिंक. हेच पिंक काही द्या तुम्ही, पिंक कलरचं काहीही चालेल मला. लक्षात ठेवा, तिला पिंक कलरच्याच गोष्टी द्या, तिला पिंक कलर खूप आवडतो. ओके. मस्त वाटलं प्राप्तीला गप्पा मारून. आणि महासंगम आहे, खूप हेक्टिक शेड्यूल चालू आहे. सो स्टे हायड्रेटेड, काळजी घे, छान खूप खात राहा आणि मज्जा करत राहा. आणि काय मस्त छान इंटरव्ह्यूज करत राहूया. थँक्यू वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.